स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली शहरातून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली होती। या तिरंगा पदयात्रा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। ही तिरंगा रॅली भारतीय जनता पार्टीची नव्हती, तर आपण सर्व भारतीय जनता पार्टी सोबत सर्व पक्षानं, सर्व कार्यकर्त्यांना, जनतेनं या भारतीय जनता पार्टीचा विषय नव्हता। तिरंगा यात्रेमध्ये सर्व जनतेने तिरंगा यात्रा काढावी। तसेच या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थी असू द्या, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, सर्व नागरिक त्या ठिकाणी तिरंगा यात्रेमध्ये सामील झाले। आणि जे काल आपण बघितलं असेल की आपल्या पाकिस्तानवर आपला हमला झाला व सिंदूर प्रकरण या ठिकाणी आपण हमला करून दाखवून दिलं, त्याचा अभिमान या सैनिकाला वाढावा। येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारतीय सैनिकांची मनोबल वाढावं आणि जे भारतानं पाकिस्तानवर दाखवले त्याचा त्या ठिकाणी लोकांपुढे खुलासा व्हावा, या माध्यमातून आपण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जरी आम्ही निमित्त असू, पण या ठिकाणी तिरंगा रॅली ही पक्षाची भूमिका नव्हती। आमचा कोणाचाही गळ्यामध्ये रुमाल नव्हता, की आमचं काही निशाणी नव्हती। आपण ही हिंगोली शहराच्या वतीनं, हिंगोली मंडळाच्या शहराच्या वतीनं आपण ही रॅली काढली होती। आणि त्या तिरंगा यात्रेमध्ये जवळजवळ पूर्ण शाळेचे विद्यार्थी होते, पालक होते, शिक्षक होते आणि सर्व जनता शेठ व्यापारी सुद्धा होते आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा होते। या मागचा हाच उद्देश आहे की आपण केलेलं शूरवीर कार्य या ठिकाणी लोकांपर्यंत जावं आणि सैनिकांना मनोबल वाढावं आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भारताचं नाव तिरंग्याच्या माध्यमातून आपण पुढे जावं, एकजूट आपण या ठिकाणी दाखवावी भारताची। या माध्यमातून सर्व जनतेची एकजूट आहे आणि आम्ही सैनिकाच्या आणि सरकारच्या मागं या भारताच्या भूमिकेला स्पष्ट भूमिका आहे का, असा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही तिरंगा यात्रेतून या ठिकाणी केला।